श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत स्वामींची सेवा का करायची असते. बघा, स्वामी सेवा करताना आपल्याला मनाला शांती मिळावी या उद्देशाने आपण स्वामींची सेवा करायची असते. ज्यावेळेस आपण श्री स्वामी समर्थ हा जप करतो त्यावेळेस आपल्याला एक आतून एक चैतन्याची अनुभूती आपोआप येत असते. चैतन्य म्हणजे काय की आपल्या अंगातली जी काही ऊर्जा आहे, जी सकारात्मकतेची तयार झालेली ऊर्जा असते, ती आपोआप आपल्या शरीरामध्ये ती वाढत असते आणि आपल्याला एक मनःशांती मिळत असते. स्वामींची सेवा केल्यानंतर आपल्याला मनःशांतीसुद्धा मिळते. त्यानंतर आत्मविश्वास मिळतो. आत्मविश्वास म्हणजे जे आपण कार्यामध्ये एखाद्या आपल्याला कार्य करायचं आहे, आपल्याला एखादं काम करायचं आहे, ते काम करत असताना ते काम माझ्याकडनं होईल का, हा एक आपल्याला पहिला प्रश्न पडलेला असतो. आपण ज्यावेळेस स्वामींना सांगतो की महाराज मला हे कार्य करायचं आहे, तुम्ही मला हे कार्य करताना माझ्या सोबत राहा किंवा मला हे कार्य करण्याची बुद्धी द्या, मला आशीर्वाद द्या, मला पावर द्या, त्यावेळेस महाराज आपल्याकडनं ते काम पूर्णपणे करून घेतात आणि ते काम करताना आलेल्या अडचणींना सुद्धा आपण एकदम निर्भयतेने ज्यांना आपण तोंड देऊ शकतो इतका आत्मविश्वास आपल्याला स्वामींच्या सेवेने येत असतो. त्यानंतर संकटांना समोर जाण्याची ताकदसुद्धा आपल्याला मिळते. की आता मगाशीच बोललो आपण की संकट म्हणजे की कुठलंही कार्य करताना त्याची रूपरेषा, त्याची कार्यपद्धती हे करत असताना आपल्याला अधिष्ठान जर आपण स्वामींचं ठेवलं तर महाराज आपल्याला पदोपदी त्या गोष्टीतून मार्ग दाखवत असतात आणि मार्ग दाखवल्यानंतर आपण तिथून ते मार्ग काढून पुढे जात असतो. त्यासाठी आपल्याला आत्मविश्वास, आपली मनःशांती आणि संकटांना सामोरं जाण्याची ताकद आपल्याला स्वामींच्या सेवेमुळे मिळते. आणि हे सर्व करत असताना आपल्याला जो अहंकार निर्माण होतो की बाबा मी स्वामींची सेवा केली आणि ही सेवा करताना हे मी केलं, हे माझ्याकडनं झालं, हे काम मी होतो म्हणूनच झालं, हा जो आपल्याला अहंकार आहे, हा अहंकार आपल्याला या सेवेमधून अजिबात निर्माण होत नाही. आणि ज्यावेळेस आपल्याला हा अहंकार निर्माण झाला किंवा होत असेल तर आपण लगेच त्या ठिकाणी स्वामींना सांगावं की महाराज माझ्याकडनं ह्या गोष्टी घडू लागलेल्या आहेत, ह्या गोष्टी मला आवडत नाही आहे, तर आपण मला इथून थोडंसं आशीर्वाद द्या आणि तुम्ही मला ह्याच्यातून बाहेर काढा. तर त्यावेळेस आपल्याला लगेच कळतं की आपण हे काम करत असताना मला हा अहंकार किंवा मला याचा त्रास होतोय, तर लगेच आपल्याला स्वामी महाराज त्याच्यातून बाहेर काढत असतात. आणि त्यानंतर आपल्या जीवनामध्ये एक सकारात्मकता निर्माण होते, एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या अंगात निर्माण होते आणि आपण कुठलेही कार्य करत असताना आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास हा जाणवत नाही. म्हणजे एक पावर ऊर्जा, एक एनर्जी आपल्यामध्ये निर्माण होते, त्याला आपण सकारात्मकता असं म्हणतो. तर यासाठी आपल्याला स्वामींची सेवाही करायची असते आणि स्वामींची सेवा केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये एक गुरूंचं एक महत्त्वपूर्ण अधिष्ठान तयार होतं आणि अधिष्ठान ज्यावेळेस आपलं तयार झालं त्यावेळेस आपल्याला ते गुरु प्रत्येक वेळेस पदोपदी आपल्याला मार्गदर्शन करत असतात. त्यासाठी आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे. श्री स्वामी समर्थ.